नमस्कार सर, महाराष्ट्र संदेशमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगणार आमदाराबद्दल? तुमच्या इकडले जे आमदार आहे कृष्णाजी खोपडे, तर त्यांनी या दलिद्र वस्तीचा जे काही विकास आहे त्यामध्ये त्यांच्या काय सहकार्य आहे? यांचं इथे काही सहकार्य नाही. मी तर सर्वप्रथम माझा परिचय देतोय. मी ह्युमन राईट्स मानव अधिकार फाउंडेशन महाराष्ट्र प्रेसिडेंट आहे आणि या वस्तीतला एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून जे काही सहकार्य मला जो प्रतिसाद मिळत आहे इथून वस्तीतील नागरिकांचा, इथे वारंवार आम्ही तक्रार गेलो आहे. NMCचे सहाय्यक आयुक्ताला पत्र दिलं, या इथल्या नगरसेवक लोकांना वारंवार भेटून सांगितलं, तरी आणि आमदारकडे गेल्यानंतरही काही करत नाही. आमदार तर आमचे आहेच नाही. आमदार म्हणजे जसं काही त्यांचा अंतविधीच झाला आहे. आता इथले नगरसेवक वंदना राजूपुरे त्यासुद्धा काही येऊन नाही पाहिलं कधी, म्हणून आज 7 वर्ष. हरीश दिकोणवर ते सुद्धा नाही आले. यांनी इथे दिव्या धुर्डे मॅडम आहेत, त्यासुद्धा नाही आल्या. फक्त येतात तर वनवे साहेब येतात आणि ते शहानिशा करून काहीतरी ते तरी करतात. पण बाकी इथे सरासरी प्रशासनची मला तर ही बाब वाटते की याच्यामध्ये प्रशासनची सरासरी लापरवाही आहे आणि प्रशासन याच्यावर जबाबदार आहे. आणि इथे जर कमी जास्त झालं तर याचे जबाबदार आमदार, नगरसेवक व प्रशासन राहील. इथले कॉर्पोरेशनचे अधिकारी लोक राहतील. याचे मी एवढं बोलून